माझ्या वडिलांनी लहानपणापासून ज्यावेळेस मी शाळेत होतो, मला एमपीएससीचा पण समजत नव्हता. बरं. त्यावेळेसपासून मला सांगितलं होतं, "तुला अधिकारी व्हायचंय." इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी 1 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. हं. 1 वर्ष इंटर्नशिप पूर्ण केली आणि त्यानंतर मी पूर्णपणे जॉब सोडून स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली. पण मग जॉब सोडून डायरेक्ट स्पर्धा परीक्षेकडे येणं एवढं पॉसिबल म्हणजे शक्य होतं ते? वडिलांनी दाखवलेलं स्वप्न कुठेतरी मला स्वस्थ बसू देत नव्हतं. मुख्य परीक्षेमध्ये मला चांगल्या गुणांची लीड होती. 30 मार्क्सची लीड होती त्यावेळेस. हं. परंतु मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करत असताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. लाँग जंप टाकताना माझ्या गुडघ्याचा लिगामेंट टिअर झाला. हं. मग त्यामध्ये माझे 3 महिने गेले ग्राउंडचे. मैदानी चाचणी पार न करता आल्यामुळं माझा 2022 मध्ये रिझल्ट गेला. चुकांमधूनच शिकत गेलो. हं. ॲक्चुअली स्पर्धा परीक्षा करत असताना जरी तुम्ही कोचिंग नाही लावली, तर तुम्हाला एक चांगला मेंटॉर असणं गरजेचं असतं. माझ्या कुटुंबातला मी एकमेव कर्ता पुरुष आहे. म्हणजे मी 12वी मध्ये असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. ज्यावेळेस मी असं खचायचो, वाटायचं आता घरी जावं किंवा जबाबदाऱ्या आहेत. त्यावेळेस मी विचार करायचो, की असं मोकळं घरी जाण्यापेक्षा जर काहीतरी करून घरी गेलं, तरच आपल्या कुटुंबाचे दिवस बदलू शकतात. कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ही अभ्यासापेक्षा आपल्या वेळेची परीक्षा आहे. घरच्यांपेक्षा इतर समाजाचा प्रेशर जास्त असतो. कारण काही लोक नावं ठेवतात, पुण्याला राहते, घरचे खर्च करते, ते काहीच करत नाही. जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही झिरो असता. सदाशिव पेठेतलं जीवन आहे, सदाशिव पेठेत राहून बघितल्याशिवाय समजत नाही. गावाला गेल्यावर बाहेर फिरायचं म्हणलं की मला नको वाटायचं. म्हणजे कुठल्या कार्यक्रमात जायचं, कुणा समोर जायचं, कुणाला भेटायचं म्हणलं तर नको वाटायचं. का? कारण समोर आल्यावरती पहिला प्रश्न होता, की तू सध्या काय करतो? स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचं गाव जरी बाहेर असेल, तर त्याची कर्मभूमी पुणेच असते. त्याचा संघर्ष सगळा या रस्त्यांनी, या पेटांनी, या चहाच्या टपऱ्यांनी, लायब्ररीनी पूर्ण त्याचा संघर्ष बघितलेला असतो. त्यामुळे इथं गुलाल घेणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे, की ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षेमध्ये PSIचा कल सगळ्यात जास्त आहे. कारण वर्दीचं आकर्षण हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असतं. आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती असेच एक PSI आहे. 2024ची जाहिरात आणि 2026 मध्ये रिझल्ट लागला. आपल्यासोबत आहेत आज महेश पांढरे सर. सर, वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्कार. 2024च्या परीक्षेतून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. 2 वर्ष त्या परीक्षा झाल्याच्या नंतर त्यांनी रिझल्टची वाट पाहिली, त्यासाठी मेहनत केली. परंतु तत्पूर्वी त्याच्या आधी देखील त्यांनी 4 वर्ष या वर्दीसाठी प्रयत्न केलेत. एकच त्यांचं आकर्षण होतं, वर्दी. तर नक्की ही जी वर्दी आहे, ग्रामीण भागातल्या प्रत्येक तरुणाला वाटतं, की माझ्या अंगावरती वर्दी असावी. हो कारण सर. पोलिसाची गाडी जरी जात असली, हो. तरी ते अंगावरती शहारे येणारे आपले ग्रामीण भागातले. हो. का आकर्षण? एवढं आकर्षण कशामुळं? सर ॲक्चुअली ग्रामीण भागामध्ये वर्दीचं आकर्षण असण्याचं कारण म्हणजे सगळ्यात जास्त टच असलेला आणि कनेक्ट असलेला एकमेव अधिकारी म्हणजे आपल्या ग्रामीण भागात त्याला फौजदार म्हणतात. बरोबर. म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारा तेवढाच अधिकारी सर्वांना परिचित असतो, की फौजदार. पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि जे काही शेतीचे मॅटर वगैरे असतात किंवा काही जरी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतील, तोच जबाबदार असतो. आणि त्या वर्दीकडे पाहून एक नैसर्गिकतः एक आकर्षण असतं सर्वांना. त्यामुळे ग्रामीण भागातली मुलं PSI करण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. बरं. तुम्ही का आलात? मी या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांनी लहानपणापासून ज्यावेळेस मी शाळेत होतो, मला एमपीएससीचा पण समजत नव्हता. त्यावेळेसपासून मला सांगितलं होतं, "तुला अधिकारी व्हायचंय." आणि ते शिक्षक असल्यामुळे त्यांना सर्व प्रोसेस माहिती होती. एमपीएससीची ओळख त्यांनी मला लहानपणापासूनच करून दिलेली होती आणि अधिकारी व्हायचं हेच सांगितलेलं होतं. हं. त्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. बरं. मग लहानपणापासूनच त्या क्षेत्रात मग 11वी-12वी झाल्याच्या नंतर डायरेक्ट स्पर्धा परीक्षेची तयारी केली का दुसरा प्लॅन ठेवला होता काही इंजिनिअर, मेडिकल? नाही सर, मी 12वी सायन्स केल्यानंतर घरच्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळं आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळं इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. हं. ज्यावेळेस मी प्रवेश घेतला त्यावेळेस अशी पद्धत होती, की बाबा इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब लवकर मिळतो. सामान्य कुटुंबातल्या मुलांना एक सेफ करिअरचा पण ऑप्शन हवा असतो आणि त्यावेळेस इंजिनिअरिंगला चांगला स्कोप होता. बरं. त्यामुळे मी इंजिनिअरिंग करण्याचा निर्णय घेतला होता. ओके. मग इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्ही MPSCचा अभ्यास सुरू केला? इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी 1 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला. हं. 1 वर्ष इंटर्नशिप पूर्ण केली आणि त्यानंतर मी पूर्णपणे जॉब सोडून स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली. पण मग जॉब सोडून डायरेक्ट स्पर्धा परीक्षेकडे येणं एवढं पॉसिबल म्हणजे शक्य होतं ते?
तसं अवघड होतं सर. निर्णय घेणं अवघड होतं. परंतु वडिलांनी दाखवलेलं स्वप्न कुठेतरी मला स्वस्थ बसू देत नव्हतं. हं. त्यामुळे मी कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे माझ्या आईशी आणि माझ्या पूर्ण फॅमिलीशी चर्चा केली आणि कुटुंबाने मला पूर्ण पाठिंबा दिला. माझ्या निर्णयाचा आदर केला आणि मला स्पर्धा परीक्षा करण्यासाठी परवानगी दिली. बरं, मग सुरुवात कशी केली? सुरुवातीला सर मी जॉब सोडल्यानंतर पहिल्यांदा सदोष पेठेमध्ये आलो. म्हणजे पूर्ण तयारी मी पुण्यातच केलेली आहे. बरं. पुण्यामध्ये म्हणजे आलो. आधीच ठरलं होतं पुण्यात यायचंच. इंजिनिअरिंग माझं पुण्यातच झालं होतं. बरं. फक्त दुसऱ्या एरियामध्ये होतो. हं. तिथून नंतर मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सदोष पेठमध्ये आलो आणि इथं येऊन मी पूर्णतः सेल्फ स्टडीने सुरुवात केली. सेल्फ स्टडी म्हणजे क्लासेस वगैरे काहीच केले नाही? नाही सर. गरज वाटली? मला नाही वाटली गरज. कारण काही सिनियरचं मार्गदर्शन होतं. हं. काही चांगले मित्र सोबत होते. जे आपले अविनाश चितळे सर आहेत लॉजिक बुस्टरचे लेखक. हं. त्यांचं पण मार्गदर्शन होतं वेळोवेळी. त्यामुळे नाही गरज वाटली मला क्लासची कधी. पण मग सुरुवात कशी केली? कारण आज पाहतो कॉम्पिटिशन खूप आहे. हो. या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जर टिकायचं असेल, हं. तर या विद्यार्थ्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला स्पर्धा परीक्षांची स्पर्धा समजून घेतली पाहिजे. हं. कारण आपण जर पाहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये 3-4 लाख मुलं कॉम्पिटिशनमध्ये असतात. तो टप्पा पार करणं सुरुवातीला सर्वात महत्त्वाचं असतं. त्यामुळे पहिल्यांदा स्पर्धा समजून घेऊन त्या पद्धतीनं परीक्षेचं स्वरूप समजून घेऊन तयारी चालू केली पाहिजे. बरोबर. पण मग आता हे झालं, हे एकदम तुम्ही शॉर्टमध्ये सांगितलं. हे सांगणं सोपं आहे. हो. ते इम्प्लिमेंट करणं अवघड आहे. हो. तुमचं कसं होतं? म्हणजे कसं नियोजन असायचं अभ्यासाचं किंवा स्ट्रॅटेजी कशी असायची? कारण तुम्ही म्हणताय की तुम्ही कुठला क्लास केला नाही, हो. काही केलं नाही. हो. कशा पद्धतीने ते प्लॅनिंग असायचं तुमचं? सुरुवातीला सर मी ज्या पूर्व परीक्षेच्या मुख्य परीक्षा संपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत, हं. त्याचं ॲनालिसिस केलं. इंजिनिअरिंग केलेलं असल्यामुळे माझं ग्रास्पिंग पॉवर चांगली होती. सेल्फ स्टडी करण्याची पहिल्यापासून सवय होती. बरं. कारण इंजिनिअरिंगची मुलं बऱ्यापैकी सेल्फ स्टडीवरतीच अभ्यास करतात. त्यामुळे ते एक स्किल माझ्याकडे होतं. नंतर आधी मी परीक्षेचं स्वरूप समजून घेतलं. नंतर एक-एक जी-एस जे आपले जनरल स्टडीचे सब्जेक्ट आहेत, प्रत्येक जी-एसचे पूर्व परीक्षेचे आणि मुख्य परीक्षेचे प्रश्नपत्रिका विश्लेषण चालू केलं. हं. आणि नंतर एक स्टँडर्ड रेफरन्स बुक निवडलं प्रत्येक सब्जेक्टसाठी. बरं. आणि स्टेप बाय स्टेप एका सब्जेक्टची तयारी करत गेलो. ओके. मग ह्या तयारीमध्ये किती वर्ष गेले? मी माझी तयारी 2018 मध्ये चालू केली होती जॉब सोडल्यानंतर. परंतु मी 2019चा पूर्व परीक्षेचा पहिला अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केली 2019ची पूर्व परीक्षा. बरं. परंतु काही कारणांमुळे मुख्य परीक्षेला अपयश आलं हं. आणि लगेच कोविडमध्ये लॉकडाऊन चालू झाला. त्यात 2 ते 3 वर्ष अशीच गेली. म्हणजे कोणती परीक्षा नव्हती, ॲड नव्हती. अभ्यास चालू होता गावाकडे, परंतु कोणतीही परीक्षा नसल्यामुळं तो वेळ थोडासा मोकळा गेला 2 ते 3 वर्षाचा. नंतर लॉकडाऊन उठल्यानंतर 2021 पासून मी पुन्हा तयारी चालू केली पुण्यामध्ये येऊन. हं. आणि पण 21 ते 26 तरी हं. 5 वर्ष लागलेच ना तुम्हाला? हो सर. कारण हा माझा 4था अटेम्प्ट आहे. कंबाईनच्या मुख्य परीक्षेचा 4था अटेम्प्ट आहे बरं. आणि पहिलाच निकाल आलेला आहे. हं. मी 2022ची जी पी-एस-आयची ॲड होती, मोठी 609 जागांची ॲड होती. त्या ॲडमध्ये पण मी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचे टप्पे क्लिअर केलेले होते. बरं. परंतु मुख्य परीक्षेमध्ये मला चांगल्या गुणांची लीड होती. 30 मार्क्सची लीड होती त्यावेळेस. हं. परंतु मैदानी चाचणीची प्रॅक्टिस करत असताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. लाँग जंप टाकताना माझ्या गुडघ्याचा लिगामेंट टिअर झाला. हं. मग त्यामध्ये माझे 3 महिने गेले ग्राउंडचे. मैदानी चाचणी पार न करता आल्यामुळं माझा 2022 मध्ये रिझल्ट गेला. बरं. नंतर मी खचलो. काहीतरी बी प्लॅन बघावा किंवा आता प्रायव्हेट जॉब करण्याची पण इच्छा झाली. घरच्या जबाबदाऱ्या होत्या. परंतु त्यावेळेस पण मला कुटुंबाने, माझ्या मित्रांनी, मामांनी सर्वांनी समजावलं आणि पुन्हा एक शेवटचा चान्स म्हणून तयारी करण्यासाठी प्रोत्साहित केलं. बरं. अशा पद्धतीने मग 2024च्या ॲडमध्ये मी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली आणि 4 टप्पे क्लिअर करून 2024 मध्ये आज माझा रिझल्ट आलेला आहे. क्या बात आहे! काय होतं तो क्षण की ज्या दिवशी रिझल्ट आला? कारण 4 मेन्स दिल्या होत्या. हो. सलग 3 मेन्समध्ये तुम्हाला अपयश होतं. हो. आणि त्याच्यानंतर 4थ्या मेन्सला तुम्हाला यश मिळालं. हो. काय होत्या भावना त्यावेळेस? त्या भावना सर शब्दात सांगू शकत नाही. ज्यावेळेस निकाल आला हं. आणि माझा तर निकाल बघण्याची म्हणजे हिंमतच होत नव्हती. रूमलाच होतो. माझ्या रूममेटने निकाल पाहिला. माझा विश्वास बसत नव्हता. त्याला 4 वेळा चेक करायला लावला मी. बरं. माझीच रँक आहे का? माझंच नाव आहे का? नंतर पहिला फोन मी माझ्या आईला केला. व्हिडिओ कॉल केला. परंतु मी कॉलवरती पण बोलू शकत नव्हतो. माझे हात थरथर कापत होते. म्हणजे एवढ्या सगळ्या भावनांचा सगळं मागचं सगळं आठवत होतं, पुढचं आठवत होतं.
सगळं कुटुंब, सगळा संघर्ष डोळ्यापुढे उभा राहत होता. म्हणजे शब्दात सांगू शकत नाहीत भावना त्या. बरं. आता तुमचं टार्गेट तर पी-एस-आयच होतं, हो, बरोबर? आज आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी तयारी कशाची करत असतील तर पी-एस-आयची. हो, आता यांना जर नव्याने सुरुवात करायची असेल, हो. तर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी सांगितली, तुम्ही कशा हो. पद्धतीने करत होते. पण एखाद्याला जर नवीन सुरुवात करायची हं, असेल, हं. त्यांनी काय केलं पाहिजे? ज्या मुलांना खरंच या क्षेत्राकडे यायचंय, कारण हं. स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा आली, अनिश्चितता पण आहे. हं. तो पूर्ण विचार करून या क्षेत्रात यावं. आधी तुमची जर जिद्द असेल, कष्ट करण्याचे पूर्ण 100% कष्ट करण्याची तयारी असेल, तर या क्षेत्रात या. एक आहे, की तुम्ही जर कष्ट 100% प्रामाणिक केलं, तर रिझल्ट हा येतोच. अनेक प्रलोभनं असतात, गोष्टी असतात, आपल्याला बहकवणाऱ्या, आपल्या ध्येयापासून बहकवणाऱ्या असतात. परंतु कोणत्याही गोष्टीला बळी न पडता, पूर्ण जर तुम्ही प्रामाणिक कष्ट केलं आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तरच या क्षेत्रामध्ये या. अगदी बरोबर. तर आता तुम्ही सांगितले तुम्ही कुठलाच कोचिंग क्लास जॉइन केला नाही किंवा हो, तुम्हाला मार्गदर्शनाची गरज पडली नाही. हो, तुमचे 3 मेन्स तुमच्या गेल्या म्हणजे तुम्हाला हो, पहिल्याच प्रिलियमला पहिलीच तुमची प्रिलियम हो, तुम्ही पास झालात. हो, मेन्स तुम्ही पास नाही झालात. हो, त्याच्यानंतर सलग तुम्ही 3 प्रिलिम्स पास झालात. पण हो, मेन्सपासून तुम्ही बाहेर पडलात. हो, हो. असं नाही वाटत का, की काहीतरी तुमचं चुकत होतं? हो, नक्कीच सर. मी म्हणजे चुकांमधूनच शिकत गेलो. हं. ॲक्चुअली स्पर्धा परीक्षा करत असताना जरी तुम्ही कोचिंग नाही लावली, तरी तुम्हाला एक चांगला मेंटॉर असणं गरजेचं असतं. तुमच्या सोबत जे मित्र आहेत, तुमची जी संगत आहे, तुमचा जो ग्रुप आहे, तो चांगला असणं गरजेचं असतं. नाहीतर तुम्हाला जर एक योग्य दिशा मिळाली, तुमच्या अभ्यासाला, तयारीला एक योग्य दिशादर्शक असेल, तर तुमच्या चुका टाळता येऊ शकतात. माझ्या बाबतीत काय झालं, मी पहिल्यापासून सेल्फ करत होतो आणि प्रत्येक अटेम्प्टमध्ये काहीतरी नवीन शिकत होतो. प्रत्येक अटेम्प्ट येणारं अपयश मला नवीन काहीतरी शिकवत होतं. परंतु आता एकच सांगणं आहे, की कोणाचं तरी मार्गदर्शन गरजेचं आहे. दिशा मिळणं गरजेचं आहे फक्त. दिशा मिळणं गरजेचं आहे पण योग्य. तुम्ही बोलत असताना दोनदा सांगितलं, की घरची जबाबदारी होती, घरची हो. जबाबदारी होती. अशी काय जबाबदारी होती? घरची जबाबदारी सांभाळून तुम्हाला अभ्यास करावा लागला? सर म्हणजे माझ्या कुटुंबातला मी एकमेव कर्ता पुरुष आहे. म्हणजे मी 12वी मध्ये असताना माझ्या वडिलांचं निधन झालं बरं. आणि 3 बहिणी आहेत. तिन्ही बहिणींचे लग्न, विवाह झालेले होते. हं. त्यामुळे माझी आई घरी एकटी होती. म्हणजे आई गावाला एकटी पूर्ण शेती हँडल करत होती. पूर्ण मला आर्थिक, मानसिक पाठिंबा देण्याचे काम करत होती आणि मी पुण्यामध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. त्यामुळे ते एक मानसिक मानसिक दडपण असल्यासारखं होतं. बरोबर. नाही वडील असल्याच्या नंतर माणूस इकडे बिनधास्त असतो. तुमचे वडील हो. गेले होते, तुम्हाला घरचं पण टेन्शन होतं आणि हो, इकडचं हो. पण टेन्शन होतं. ह्या द्विधा मनस्थितीत अभ्यास होत होता? सर ध्येय निश्चित होतं. कारण जे करत होतो ते कुटुंबासाठी, वडिलांसाठी आणि आईसाठीच करत होतो. त्यामुळे काही गोष्टी मनावर दगड ठेवून कराव्या लागतात. त्याप्रमाणे ज्यावेळेस मी असं खचायचो, वाटायचं आता घरी जावं किंवा जबाबदाऱ्या आहेत. त्यावेळेस मी विचार करायचो, की असं मोकळं घरी जाण्यापेक्षा जर काहीतरी करून घरी गेलं, तरच आपल्या कुटुंबाचे दिवस बदलू शकतात. बरोबर. म्हणजे पहिल्या 3 मेन्स दिल्या. हो, 3 मेन्स ज्यावेळेस तुम्ही फेल झालात, हो. त्यावेळेस असं नाही वाटलं कधी, की अरे पहिला जॉब होता तो चांगला होता, उगाच सोडला? वाटायचं कारण शेवटी माणूस आहे सर. हं. एका निश्चित वेळेनंतर की अशी आपली द्विधा मनस्थिती होते. परंतु तरी पण समोर ध्येय दिसत असतं, टार्गेट दिसत असतं. मला पी-एस-आयच व्हायचं होतं. त्यामुळे एक ठराविक वेळी वाटायचं. पण नंतर मी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुन्हा माझ्या तयारीला लागायचो. मग पी-एस-आय सोडता दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करत होते का नाही? म्हणजे सर कंबाईन असल्यामुळे त्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, ए-एस-ओ पण आता 2 वर्षापासून पॅटर्न बदलला आहे. हं. त्या तिन्ही परीक्षांची तयारी होत होती. बरोबर. मी एस-टी-आयला पण एलिजिबल असायचो. परंतु माझं ध्येय पी-एस-आय असल्यामुळे मी लॉ करायचो पी-एस-आयचा. बरं. तुम्ही सांगितलं 2021 का 22च्या फिजिकलच्या वेळेस तुम्हाला इंजुरी झाली होती. हो. हे आत्ता जे काही फिजिकल झालं तुमचं, त्यावेळेस कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली? कारण तुम्हाला इंजुरी झाली होती, काहीतरी हं. चुकीच्या पद्धतीने तुम्ही हो. प्रॅक्टिस करत असताल म्हणूनच ती इंजुरी झाली असेल. नक्कीच. आता तुम्ही प्रॅक्टिकल ते आपलं तुमचं फिजिकल दिलं आणि तुम्ही आज पी-एस-आय झालात. हो, एक कुठेतरी तुम्हाला त्याही चुका लक्षात आल्या असतील. हो. भरपूर विद्यार्थी असतात, की जे फिजिकलची तयारी करत असतात. हो. म्हणजे पी-एस-आयची असेल किंवा पोलीस भरतीची असेल. हो. काय ग्राउंडवरती कुठल्या चुका केल्या नाही पाहिजेत? हो सर, म्हणजे 2022च्या ॲडमध्ये फिजिकलमुळे माझा रिझल्ट गेला. हं. परंतु तो खूप मोठा अनुभव देऊन गेला मला. तो खूप मोठा अनुभव होता माझ्यासाठी. शेवटी अनुभव हा विकत मिळत नाही, घ्यावाच लागतो. बरोबर. मागचा फिजिकलचा जो अनुभव होता त्यामुळे या 2024च्या ॲडमध्ये मी
6 महिने प्रॉपर प्रॅक्टिस केली आणि ज्या मागं चुका केल्या होत्या त्या टाळल्या. त्यामुळं मी यावेळेस ग्राउंड चांगल्या पद्धतीने पार केलं. अच्छा. बरं. मग ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ग्राउंड करत होतात, सगळ्या तुमच्या ॲक्टिव्हिटी चालू होत्या. आता पहा नवीन विद्यार्थी येतायत. हो, तुम्ही पहिल्याच पूर्वपरीक्षेमध्ये पास झाला हो, होतात. नवीन विद्यार्थ्यांना पूर्वपरीक्षा पास व्हायलाच बरेच दिवस जातात. हो, तर 2-3 अटेम्प्ट त्यांचे हो. त्याच्यात जातात. काय नक्की ती पूर्वपरीक्षा पास होण्यासाठी हं. कसा अभ्यास केला पाहिजेत आणि तो 1 तास जो असतो, तो कशा हो, पद्धतीने मॅनेज केला पाहिजे? कारण बऱ्याच जणांना प्रश्नाचं उत्तर येत असतं, पण तो चुकून येतो. हो. सर ॲक्चुअली कंबाईनमधलं किंवा स्पर्धा परीक्षांमधलं खरं कॉम्पिटिशन हे पूर्वपरीक्षेलाच आहे. बरोबर. कारण खूप मोठा क्राउड असतो. त्यामुळे इतरांपेक्षा या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकून राहायचं असेल, तर इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. बरोबर. तशा पद्धतीनं आधी प्रश्नपत्रिका विश्लेषण करून, पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस करून एक अप्रोच डेव्हलप करावा लागतो. आणि कंबाईनचं ॲनालिसिस किंवा पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस सगळेच करतात. परंतु त्याच्याही पुढे जाऊन कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी त्याचं एक प्रिडिक्शन असतं, त्याचं एक अप्रोच बिल्डिंग असतं. त्या गोष्टींवर पण काम करावं लागतं. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होतात. पण हो, आता तो जो 1 तासाचा वेळ असतो हो. एक्झामचा, हं. त्याच्यामध्ये पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात किंवा तो 1 तासात कुठे टाईम कुणाला पुरत नाही हो, हो, किंवा येणारी उत्तरं चुकून येतात, हो, गडबडून जातात, हो. घाबरतात. कशा पद्धतीने तो 1 तास मॅनेज केला पाहिजे? सर खरं तर एक कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा ही अभ्यासापेक्षा आपल्या वेळेची परीक्षा आहे. बरोबर. कारण तुम्हाला जर त्या 100 प्रश्नांसाठी 100 मिनिट दिलं, तर तुम्ही म्हणजे 50-60% विद्यार्थी हे 100 पैकी 90 प्रश्न बरोबर सोडवू शकतात. हं. परंतु 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवण्यासाठी एका क्वेशनला 36 सेकंद मिळतात. मग ते 36 सेकंद मॅनेज करण्यासाठी तुम्हाला प्रश्नांचा भरपूर सराव आवश्यक असतो. सिलेबसवरती कमांड आवश्यक असते आणि जे पूर्वपरीक्षण जे पी-वाय-क्यूचे ॲनालिस्ट आहे, ते चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. जेणेकरून त्या 60 मिनिटांमध्ये तुम्ही 100 प्रश्न व्यवस्थित हँडल करू शकता. बरोबर. आणि त्याला प्रॅक्टिस पण तेवढीच महत्त्वाची आहे. हो, प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. तुम्ही काय टेस्ट सीरीज वगैरे जॉइन करत होता? हा टेस्ट सीरीज सोडवायचो मी म्हणजे ऑफलाईन जरी नाही लावली, हं. तरी त्याच्या झेरॉक्स आणून किंवा ऑनलाईन लावून लायब्ररीमध्ये बसून टाईम लावून सोडवायचो आणि त्याचं ॲनालिसिस करायचो नंतर. फायदा होतो त्याचा? हो, 100% होतो. म्हणजे 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न कव्हर करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज असते. ते एक स्किल डेव्हलप करावं लागतं. एलिमिनेशन मेथड्स असतात, त्या डेव्हलप कराव्या लागतात. या सगळ्या गोष्टींसाठी प्रश्नपत्रिका सोडवायचा भरपूर फायदा होतो. बरोबर. बरं ज्यावेळेस आता 4-5 वर्ष गेले तुमचे कोविड नंतर. 2018 पासून तुम्ही सुरुवात केलेली आहे. आज हो. 2026 आहे. हो, तुम्ही जॉब पण सोडलेला होता. हो, घराची जबाबदारी तुमच्यावर होती. वडील हो. सोडून गेलेले. ह्या सगळ्या गोष्टी असताना असा काही प्रेशर नव्हता? सोशल प्रेशर किंवा आई असेल किंवा रिलेटिव्ह असतील हो, किंवा आता बस किती दिवस झालं, हो. असा काही प्रेशर नव्हता? प्रेशर सर सगळ्या मुलांप्रमाणे निश्चितच प्रेशर होता आणि तो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातला भाग आहे. प्रत्येक जण हा अनुभव घेत असतो, की घरच्यांपेक्षा इतर समाजाचा प्रेशर जास्त असतो. कारण काही लोक नावं ठेवतात, पुण्याला राहते, घरचे खर्च करते, ते काहीच करत नाही. जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत तुम्ही झिरो असता. त्यामुळे हा सामाजिक प्रेशर हँडल करणं हे पण एक मोठं म्हणजे चॅलेंजिंग काम असतं. बरोबर. तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता, की तुम्ही जॉब सोडला की सदाशिव पेठेत आलात. हो, कसं जीवन असतं बरं एम-पी-एससीच्या पोरांचं? आता मला माहिती आहे, पण त्या पालकांना पण माहिती असणं गरजेचं हो. आहे. कशा पद्धतीने जगत होते सदाशिव पेठेत? सर सदाशिव पेठेतलं जीवन हे सदाशिव पेठेत राहून बघितल्याशिवाय समजत नाही. बाहेरच्या माणसांना वाटतं, की काय हे येतात, पुण्यात सकाळी मजा उठतात, करतात. मजा करतात, नाश्ता करतात, जेवण करतात, ठरलेलं फिक्स शेड्यूल असतं. परंतु जो विद्यार्थी इथं येऊन अनुभव घेतो, त्यालाच माहिती असतं सदाशिव पेठेतलं जीवन काय आहे ते. एवढंही सोपं नाही. म्हणजे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, हे पूर्ण शेड्यूल फॉलो करण्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतं. बरोबर. मग अभ्यास कुठे लायब्ररीत करायचे की रूमवरतीच? हो, लायब्ररीमध्ये मी अभ्यासिका लावली होती. हं. पूर्ण वेळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 11 पर्यंतचं माझं शेड्यूल असायचं फिक्स. बरं. 8 ते 11 अभ्यास व्हायचा? त्यामध्ये कारण म्हणजे हे याच्यासाठी विचारलं, कारण जे ऐकणार आहेत ते म्हणतील 8 ते 11 म्हणजे एवढा वेळ अभ्यास करावाच लागतो. नाही सर. आपलं लायब्ररीत बसण्याचा किंवा रूम रूम सोडण्यापासून सकाळी रूमपर्यंत जाण्यापर्यंतचा टाईम असतो. हं. परंतु त्या वेळेत इतरही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्हाला नाश्ता करावा लागतो, तुम्हाला जेवण करावं लागतं, चहा असतो, चहाला जावं लागतं, थोडासा टाईमपास पण असतो. मिनिमम 10 तास क्वालिटी अभ्यास होतो पण. बरोबर. तुमच्या 4 मुख्य परीक्षा झाल्या. त्यातल्या 3 मुख्य परीक्षा तुम्ही फेल झालात. हो. काय नक्की चुकत काय होतं तिथं?
सर मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे पूर्व परीक्षेत मला चांगले चांगले गुण असायचे. मुख्य परीक्षेमध्ये पण पेपर 1 जो मराठी इंग्लिश होता त्यामध्ये माझा खूप हँड होता. म्हणजे मराठी इंग्लिशमध्ये मला 75 प्लस मार्क असायचे. बरं. परंतु सेकंड पेपरला जो जीएस आहे तिथं जरा मला मार्क कमी यायचे. म्हणजे सुरुवातीला मी जीएस कडे जास्त लक्ष द्यायचो आणि मुख्य परीक्षेला मॅथमॅटिक्स मध्ये मला मार्क कमी यायचे. नंतर मी त्या गोष्टीवरती काम केलं आणि मॅथमॅटिक्सचा पण स्कोर सुधारला. ज्या माझ्या चुका होत्या त्या पूर्ण टाळल्या आणि तिथे इम्प्रुव्हमेंट केली मी. ओके. मग आता मुख्य परीक्षेला तुम्ही चुका सुधारून पुढे आलात. हो. पण अशा काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी तुमच्या चुका टाळण्यासाठी? तुम्ही ज्या चुका हो. केल्या त्या चुका विद्यार्थ्यांकडून होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? सुरुवातीपासूनच त्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे? सर्वप्रथम असा अंदाधुंद अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही सिलेबस समोर ठेवा. पीओक्यूचं अनालिसिस करा, पीओक्यूचं विश्लेषण करा. पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी जे अविनाश चितोळे सरांचं लॉजिक बुस्टर बुक आहे त्यातून चांगल्या प्रकारे पीओक्यूचा पण सराव होतो. नंतर एक अप्रोच डेव्हलप होतो आणि त्यात प्रेडिक्शन पण दिलेलं आहे. म्हणजे ते एक फॉर एक्झाम्पल सांगितलं मी, तशा पद्धतीने तयारी केली तर 100% निकाल येतो. अच्छा. तर आता ह्या सगळ्या प्रवासामध्ये ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट लागायच्या आधी घरी जात होतात, हो गावाकडे जात होतात, हो त्या आधीची परिस्थिती आणि रिझल्ट हो. लागल्याच्या नंतरची परिस्थिती काय फरक जाणवतो? तर खरं सांगायचं म्हणलं तर रिझल्ट लागण्याच्या आधी मी घरी जाणं या 2 वर्षामध्ये तर मागच्या पूर्णच कमी केलेलं होतं. मी 3-4 महिन्यातून घरी जायचो. मला आठवण आली आईला इकडे पुण्याला बोलवून घ्यायचो भेटायला. कारण गावाला गेल्यावर बाहेर फिरायचं म्हणलं की मला नको वाटायचं. म्हणजे कुठल्या कार्यक्रमात जायचं, कुणा समोर जायचं, कुणाला भेटायचं म्हणलं तर नको वाटायचं. का? कारण समोर आल्यावरती पहिला प्रश्न होता की तू सध्या काय करतो? त्यावेळेस माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण आता ज्यावेळेस मी निकाल लागल्यानंतर गावाला गेलो, माझी मोठी मिरवणूक काढली गावामध्ये घरच्यांनी, मित्रमंडळींनी. आणि आता ज्यावेळेस मी गावामध्ये फिरतो त्यावेळेस ताठ मानेने फिरतो की आता खरंच वाटतंय की आपण काहीतरी केलं. अशा पुढे पाहिल्यावर असं वाटतं वर्दी घातलेला नक्कीच सर. दिसतं तसं. हो. समोरच्या नजरेमध्ये ज्यावेळेस आपण तो रिस्पेक्ट बघतो आपल्यासाठी आता, त्यावेळेस खरंच मागचं सगळं कष्ट त्याच्या पुढं म्हणजे पुसून जातं असं की खरंच काहीतरी केलंय आपण. क्या बात आहे. रिझल्ट आला त्यावेळेस पहिला फोन कोणाला केला तुम्ही? पहिला फोन मी माझ्या आईलाच केला होता. त्यांच्या रिएक्शन काय होते? आईच्या डोळ्यात पाणी होतं. बरं. ते म्हणजे सांगू शकत नाही. आणि तुम्ही पुण्यातच होते? हा, मी पुण्यात रूमला होतो. पुण्यातून घरी गेले? हा, दुसऱ्या दिवशी घरी गेलो. तिथं परत मिरवणूक वगैरे काढली होती माझी. अच्छा. नाही ते आधी पुण्यात गुलाल घ्यावा लागतो असं काहीतरी म्हणतात. हा, कारण सर आपलं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचं गाव जरी बाहेर असेल तर त्याची कर्मभूमी पुणेच असते. त्याचा संघर्ष सगळा ह्या रस्त्यांनी, या पेटांनी, या चहाच्या टपऱ्यांनी, लायब्ररीनी पूर्ण त्याचा संघर्ष बघितलेला असतो. त्यामुळे इथं गुलाल घेणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं ज्यावेळेस आपण इतर रिझल्ट बघतो आलेले. बरीच गर्दी होती पेठेमध्ये इतरांचे रिझल्ट बघण्यासाठी. ते ऍक्च्युली तयारी करणाऱ्या मुलांसाठी एक मोटिवेशन असते की आपल्यावर पण एक दिवस असा गुलाल पडावा. बरोबर. काय बरं स्पर्धा परीक्षेत नक्की चुकतं काय विद्यार्थ्यांचं? कारण 8-8 वर्ष इथेच आहेत मुलं अजून. हो सर. काय चुकतं? कारण तुम्ही बराच काळ इथं होतात. काय जनरल कुठल्या चुका होतात? जनरल चुका म्हणजे सर स्पर्धा परीक्षांना थोडंसं लाईटली घेतलं जातं की पहिला अटेम्प्ट आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठं पूर्व परीक्षा पास होती का, नंतर ही माझी पहिली तर मेन्स आहे, अजून एक अटेम्प्ट देऊ. मग ही मेंटॅलिटी मुलांची चुकीची आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पूर्ण तुमचं करिअर ह्याच्यावर लावलेलं आहे तर तुम्ही इथं येता सगळं बाजूला ठेवून, कुटुंबाला ठेवून येता, तर तुम्ही अभ्यासच करा ना. तुम्ही हा विचार कशाला करताय की तुमची पहिलीच पूर्व परीक्षा आहे, पहिलीच मुख्य परीक्षा आहे. पहिल्या पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये पण रिझल्ट येतो मुलांचा. तुम्ही तयारी तशी करा. बरोबर. नक्कीच विद्यार्थ्यांनी खरंच त्या पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. हो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आणखी एका टप्प्याची भीती असते, मुलाखत. हो. म्हणजे एमपीएससी जे काही इंटरव्ह्यू असतो त्यासाठी मग विद्यार्थी परीक्षा झाल्याच्या नंतर अभ्यास सुरू करतात, मॉक इंटरव्ह्यू जॉईन करतात, प्रत्येक ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात. हो. तुमचा काय अनुभव होता मुलाखतीमधला? सर ऍक्च्युली मुलाखत हा शेवटचा टप्पा आहे. परंतु मुलाखतीची तयारी ही आपल्या रोजच्या जीवनामध्ये चालू असते. मुलाखत म्हणजे काय की आपलं व्यक्तिमत्व तपासणं. आपलं व्यक्तिमत्व हे आपलं रोजच्या आपल्या घडामोडींमधूनच घडत असतं. आपण समाजामध्ये कसं वावरतो, कसं राहतो, कसं बोलतो, कम्युनिकेशन कसं करतो. तुम्हाला ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळेस बोला, तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करा. तो एक कॉन्फिडन्स आहे आणि या गोष्टीचा मुलाखतीमध्ये 100% फायदा होतो. बरं. तुम्ही सांगितलं की तुम्ही अभ्यासाला सदाशिव पेठेत आलात. हो. तर सदाशिव पेठेत येणंच गरजेचं असतं का अभ्यासाला? सर अधिकारी होतं का? मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सदाशिव पेठ हेच स्पर्धा परीक्षांचं मुख्य केंद्र होतं. परंतु आता लॉकडाऊन नंतर पूर्ण चित्र बदललेलं आहे.
आता क्लासेस जरी करायचे असतील तरी सगळे ऑनलाईन उपलब्ध आहेत. छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा अभ्यासिका उपलब्ध आहेत. बरोबर. त्यामुळे पुण्यातला मोठा खर्च टाळून गावाकडे पण चांगली तयारी होऊ शकते. फक्त तुमचा जो ग्रुप असतो, तुमचा 3-4 जणांचा, 5 जणांचा ग्रुप पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून जर तयारी केली, इंटरनेटचा, मोबाईलचा योग्य उपयोग केला, तर गावाकडे राहून पण तुम्ही स्पर्धा परीक्षा करू शकता. बरोबर. पण स्पर्धा परीक्षा करणं एवढं सोपं आहे? तुमची जिद्द तशी हवी. सोपं तर नाहीच, पण तुमची कष्ट करण्याची तयारी असेल आणि जिद्द असेल तर शक्य आहे. अगदी बरोबर. ह्या सगळ्या प्रवासामध्ये आज आपण जर पाहिलं तर एकतर तुम्ही 12वीत असताना तुमचे वडील तुम्हाला हो. सोडून गेले. बहिणीची लग्न आधीच झालेली हो. होती. आई घरी एकट्याच. हो. ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या यशाचं श्रेय कोणाला देणार? मुख्य श्रेय हे माझ्या आईचंच आहे. कारण तिने जर पाठिंबा दिला नसता, तर मी इथं एवढं बिनधास्त अभ्यास करू शकलो नसतो. तिने आर्थिक आणि मानसिक दोन्ही बाजूने पाठिंबा दिलेला आहे. कारण इकडं माझा संघर्ष चालू होता आणि तिकडं तिचा संघर्ष चालू होता. आणि त्याबरोबर जे माझे मामा आहेत, मामांनी पण मला खूप सपोर्ट केलेला आहे. कायम पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे. ज्या माझ्या बहिणी आहेत, बहिणींनी पण मला कायम मानसिक पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे. आणि इकडं एमपीएससी करत असताना मला मित्र सोबत चांगले भेटले. त्याचा पण मला निश्चितच फायदा झाला. अच्छा. या एम-पी-एस-सी क्षेत्रातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? अ, एम-पी-एस-सीच्या प्रवासातला? 6 मार्च 2026 ज्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता माझा रिझल्ट आला. सॉरी, 5 मार्चला माझा रिझल्ट आला 5:30 वाजता. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता. अच्छा. आणि असं कधी वाटलं का या परीक्षेच्या पूर्ण प्रवासामध्ये की पूर्ण खचून गेलात? हो सर. ज्यावेळेस मी 2022 ची मैदानी चाचणी अपयशी ठरलो. हं. ती मैदानी चाचणी माझी क्लिअर झाली नाही. त्यावेळेस मी खरंच खचलो होतो. माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही, परंतु डोक्यामध्ये विचारांचा पूर्ण गोंधळ चालू होता. माझी स्पर्धा परीक्षापासून दूर जाण्याची मानसिकता झालेली होती. मी 8 ते 10 दिवस पूर्ण या पेठेतूनच बाहेर होतो. परंतु माझ्या आई इथं आली. मी गावाला पण गेलो नव्हतो. आईच इथं आली. आईने मला समजावलं, बहिणीने समजावलं आणि पुन्हाच तयारी चालू करायला सांगितली. तो रिझल्ट गेल्यापासून 12व्या दिवशी मी पुन्हा लायब्ररीमध्ये आलो आणि पूर्व परीक्षेपासून पुन्हा सुरुवात केली. बरं. त्या 12 दिवसात म्हणजे काय विचार केला की बाबा आपण परत एकदा म्हणजे कसे स्टेबल कसे झाले तुम्ही 12 दिवसात? कारण बरेच विद्यार्थी आहेत. तुम्ही हो. एकटे नाहीत असे हो. की अपयश. कारण यश जेवढ्यांना मिळतं त्याच्याही जास्त पट विद्यार्थी अपयश होतात हो. त्यावेळेस, त्या हो. दिवशी. असे बरेच विद्यार्थी आहेत. हो सर. तुम्ही कसे बाहेर पडलात जेणेकरून तुमच्या अनुभवातून ते शिकतील? अपयश पचवणं हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या असंख्य शेकडो विद्यार्थ्यांचा एक भागच आहे. त्यांच्या आयुष्याचा भाग आहे अपयश पचवणं. तुम्ही ज्या दिवशी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवता, त्या दिवशी तुम्हाला त्यातली अनिश्चितता माहिती असते. त्यामुळे अपयश येणार, त्यातून खचून न जाता पुन्हा तयारी करून तुमचं ध्येय गाठायचं एवढंच डोक्यात असतं. आणि मी ज्यावेळेस खचलो होतो, त्यावेळेस मी हाच विचार केला, की मी इकडं का आलो? जर मी त्यावेळेस जर खचून पुन्हा माघार घेतली असती, तर माझा रिझल्ट आला नसता. माझ्या वडिलांचं स्वप्न अपूर्ण राहिलं असतं आणि माझ्यापुढे दुसरा ऑप्शन पण नव्हता. तो पूर्ण विचार करून मी पुन्हा एकदा मानसिकता बनवली, की हा माझा येणारा अटेम्प्ट 2024 हा शेवटचा असेल आणि त्या पद्धतीने मी तयारी केली. पूर्व परीक्षा चांगल्या गुणांनी पास झालो. मुख्य परीक्षा पण चांगल्या गुणांनी पास झालो. मैदानी चाचणी पण चांगली केली क्या आणि बात है! इंटरव्ह्यू झाल्यानंतर आज माझा रिझल्ट आलेला आहे. ग्रेट. काय सांगाल आजच्या पॉडकास्टच्या शेवटी की विद्यार्थ्यांनी जर यायचंय आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुमचा रिझल्ट लागला त्या दिवशी तुमचा गावामध्ये सत्कार केला, तुमची मिरवणूक काढली. तर नक्की ह्या मिरवणुका आणि सत्कार पाहून किंवा आज आपण बोलतोय, आपला पॉडकास्ट चालू आहे, असे मोटिवेशनल पॉडकास्ट पाहून या क्षेत्रात यायचं की स्वतःला ओळखून यायचं? नाही सर, असे मोटिवेशनल पॉडकास्ट किंवा व्हिडिओज बघून या स्पर्धा क्षेत्राकडे चुकून येऊ नका. जर तुमची खरंच मनापासून तयारी असेल, तरच तुम्ही या क्षेत्रामध्ये या. कसं आहे, तुम्हाला जर 10-12 तासाचा 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करायचा म्हणलं, तर तुमची मेंटॅलिटी तेवढी स्ट्रॉंग लागते. तुम्हाला आतून मोटिवेशन लागते. बाहेरून कुणी पेटवून ती मोटिवेशन येत नाही. जर तुमची खरंच मनापासून तयारी असेल कष्ट करण्याची, पाहिजे ती गोष्ट करण्याची, तरच या क्षेत्राकडे या. कुणाचं ऐकून किंवा कुणी सांगितलं म्हणून या क्षेत्राकडे चुकून पण येऊ नका. बरोबर. आणि जर आले तर किती वर्ष लागतात इथं स्वतःला ओळखायला? सर, ते डिपेंड्स ऑन समोरच्या मुलाची अभ्यास करण्याची तयारी किती आहे, त्यावरती डिपेंड आहे ते.
करणारा माणूस पहिल्या प्रयत्नात पण पूर्वपरीक्षा पास होतो. मुख्य परीक्षा पण 21व्या-22व्या वर्षी पण अधिकारी होते. पण जर तुम्हाला सिरियसनेस नसेल तर तुमचे 7-8 वर्ष गेलेले कळत नाही. ते चक्रच चालू असतं मग पूर्व मुख्य. बरोबर. तुम्ही पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झाला. हो सर. जर 4 अटेम्प्टमध्ये तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालेच नसते, जे 4 मेन्स हो. तुम्ही दिल्या, तिथं जर तुम्ही 4 पूर्वपरीक्षाच पास झाले नसते, तुम्ही हो. काय केलं असतं? नाही सर, मी जर 3ऱ्या-4थ्या अटेम्प्ट पर्यंत पूर्वपरीक्षा पण माझी निघाली नसती, तर मी निश्चितच माघार घेतली असती. कारण काही जबाबदाऱ्या पण असतात आणि हे प्रत्येकाने ओळखलं पाहिजे, की आपण करू शकतो की करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःची आणि कुटुंबाची पण वर्ष वाया नाही घालवू शकत. बरोबर. एका ठराविक वेळेनंतर स्वतःला ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही म्हणताय माघार घेतली असेल, माघार येऊन करणार काय? सर हा काय सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर. एमपीएससी करणार म्हणजे अनिश्चित क्षेत्र आहे. या क्षेत्रात येताना आपला बी प्लॅन तयार असावा लागतो. जसं की मी इंजिनिअरिंग केलं होतं, मला एक्सपिरियन्स पण होता. तो माझा बी प्लॅन होता. कारण मी जरी नंतर खाजगी क्षेत्रामध्ये गेलो असतो, तर मी नोकरी केली असती. माझी उपजीविका चालू राहिली असती. त्याप्रमाणे इकडे येताना काहीतरी बी प्लॅनचा विचार करा. अगदी बरोबर. नक्कीच, कारण या क्षेत्रात जर यायचंय, हे प्रत्येकाला माहिती की अनिश्चित क्षेत्र आहे. पहिले 2 हो. वर्ष प्रत्येकाला वाटत असतं की मी सिलेक्ट होणारच. हो. पण 2 वर्षानंतर जसं लोकांना कळायला लागतं की हं. आपण कुठं आहोत हो. हे कळतं. हं. बाहेर पडण्याचा विचारही येतो, पण बाहेर पडून करायचं काय? हा प्रश्न पुन्हा एकदा एमपीएससीकडे घेऊन जातो. हो. आणि त्यासाठी तुम्ही सांगितलं तसं इथून पुढे तरी विद्यार्थ्यांनी प्लॅन बी असल्याशिवाय हो. या क्षेत्रात उडी मारायला नको. हो सर. खरं तर तुमचा प्रवास, एक घरची जबाबदारी सांभाळून, वडील तुम्ही 12वीत असताना तुम्हाला सोडून हो. गेले, ह्या सगळ्या धक्क्यातून तुम्ही सावरून त्यांचं स्वप्न आज तुम्ही पूर्ण केलं. हो. म्हणजे तुमची ही 4थी मेन्स होती. हो. 3 मेन्स तुम्ही न खचता तुम्ही प्रयत्न करत राहिलात आणि आज हो. तुम्हाला तुमची जी काही ड्रीम पोस्ट होती, हो. PSI, जी वर्दीची तुम्हाला आवड होती, ती वर्दी तुमच्या अंगावरती आज येणार आहे. हो सर. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तुमचा प्रवास मांडला आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केलं. कारण ह्या तुमच्या 4 मेन्सचा अनुभव तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलाय. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद.